कुर्बानी देणार कोण असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी मवियाला डिवचलेलं आहे। विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरून उपाध्यांनी हा टोला लगावलाय। त्यांनी गोविंदा आणि चंकी पांडेच्या गाजलेल्या आखे या सिनेमातील संवादाचा दाखला देत खोचक सवाल केलाय। काय ट्विट केले केशव उपाध्यांनी पाहूया। कुर्बानी देगा कौन? गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आखे चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे। दोघे जिवलग मित्र, दोघेही बिंदूवर प्रेम करणारे आणि पार्टीत बिंदू दोघांकडे सारखंच लक्ष देणारे। तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात, एकाला कुर्बानी द्यावी लागेल। आणि कादर खानचा थेट सवाल, कुर्बानी देगा कौन? आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही, पण काँग्रेसची अट स्पष्ट। राज्यसभेतला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही, अशी काँग्रेसची भूमिका। म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली। आता खरी उत्सुकता याचीच, या दोघांच्या मैत्रीमध्ये कुर्बानी कोण देणार? शरद पवार, उद्धव ठाकरे की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार?